श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 2. भगवान शंकर व श्री दत्तात्रय मंदराचलाची तसेच बद्रिका वनाचे निसर्ग लावण्य पाहत चालले होते. निबिड वनात त्यांना 17-18 वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला. तपाने कृश झालेली त्याची अवस्था पाहून दुरूनच भगवान शंकर दत्तात्रयाला म्हणाले, तपाने क्षीण झालेल्या त्या तरुणाला त्याच्या तपाचा उद्देश तुम्ही विचारा, मी इथेच थांबतो. श्री दत्तात्रय हळूहळू मच्छिंद्राजवळ गेले. त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. त्यांनी विचारले, तपस्वी तरुण मुला, एवढे खडतर तप साधन कशासाठी करतोस? त्याचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने परिश्रमपूर्वक डोळ्यांच्या पापण्या उघडल्या. दत्तात्रयाचे दर्शन होताच बसल्या जागीच मानेने त्यांना अभिवादन केले व तो म्हणाला, गुरुदेवा, 12 वर्षात इथे मला एकही मनुष्य दृष्टीस आला नाही. आपण दर्शन दिले ही अंबेची कृपा आहे. आता आपण कृपा प्रसाद देऊनच जावे. असे म्हणून त्याने दत्तचरणावर स्वतःला झोकून दिले. आपल्या दिव्य बाहूंनी दत्तात्रयांनी त्याला उचलून आलिंगन दिले. मी 12 वर्षे ईश्वर प्राप्तीसाठी तप केले. आपण ब्रह्मा विष्णू महेश यांची एकत्र रूपे असलेले सर्वज्ञ सर्वसाक्षी देव आहात. कोणत्या अपराधाची शिक्षा म्हणून आपण माझी 12 वर्षे उपेक्षा केली? असे म्हणून मच्छिंद्र श्री दत्तात्रयांच्या चरणी लागला. श्री दत्तात्रयांनी त्याला आपल्या इच्छेमात्रे सदृढ केले. त्याच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून त्याला उपदेश दिला. त्यामुळे मच्छिंद्रांची भेदबुद्धी माया नष्ट झाली. तो म्हणाला, गुरुदेव, मला सर्वत्र एकच परम चैतन्य दिसत आहे. श्री दत्तात्रय म्हणाले, या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल. आता भानावर ये. तुला भेटण्यासाठी भगवान शंकर आले आहेत. मच्छिंद्राला घेऊन दत्तात्रय भगवान शंकराजवळ आले. श्री शंकरांनी मच्छिंद्राला मत्स्यीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे असे दत्तात्रयांना सांगितले. दत्तात्रयांनी त्याला सर्व देवतांचे वरदान, पंचमहाभूतावर अधिकार, नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाव, संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे, कान विंदण्याचे संस्कार, परंपरा चालविण्याचे, सक्ती संक्रमित करण्याचे सामर्थ्य दिले. 6 महिन्यांनी ते निघून गेले. मच्छिंद्र तेथून दक्षिणेकडे निघाला. फिरत फिरत अंबेचे जागृत देवस्थान सप्तशृंगी येथे आला. अंबेचे स्तवन करताना संकटग्रस्त मानवाला उपयुक्त होईल असे दिव्य शास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावे असे त्याला वाटले. परंतु यासाठी दैवते अनुकूल होण्यासाठी जगदंबेच्या सहाय्याची कृपेची गरज आहे. म्हणून त्याने अंबा दर्शनासाठी 7 दिवसाचे अनुष्ठान मांडले. 7 दिवसांनी अंबा प्रकट झाली. मच्छिंद्रांचे मनोगत ओळखून तिने त्याला हवे असलेले दिव्य शास्त्र म्हणजे शाबरी विद्या होय. त्याच्या प्राप्तीसाठी हवे असलेले साधन तू कर, म्हणजे सर्व सिद्धी प्राप्त होतील. तू माझ्याबरोबर चल असे म्हटले. देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नेऊन नाग अश्वस्थ वृक्ष दाखविला. देवीने बीजमंत्राचे हवन करताच मच्छिंद्राला तो वृक्ष दृश्य झाला.
त्या वृक्षावर 52 वीर, 12 मातृका, सूर्यदेवता, शस्त्रार्थ देवता फांद्या फांद्यावर मुकपणे विराजमान झालेल्या दिसल्या. देवी म्हणाली, या सर्व मुकदेवता तुला अनुकूल होतील, परंतु त्यासाठी तुला ब्रह्मगिरीला जावे लागेल. तेथे अंजन पर्वतामधून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढ्या आकाराची कुंडे आहेत. पांढरीच्या वेली हातात घेऊन एकेका कुंडात एक एक वेल टाकीत जा. परत येताना त्या टाकलेल्या वेली पहा. ज्या कुंडात वेल जिवंत राहिली असेल त्या कुंडात स्नान करून तेथील पाणी काचकुंडात बंद करून येथे ये. एक सांगते, कुंडात स्नान केल्यावर मूर्छा येईल, परंतु आदित्याच्या 12 नावांचा तू सतत जप कर, त्यामुळे तू सतत शुद्धीवर राहशील. काचकुंडात बंद करून ते पाणी वृक्षावर सतत सिंचन कर, त्यामुळे एक एक देवता प्रसन्न होईल, तुला वश होऊन ज्ञान देईल. न कंटाळता तू सर्व देवता प्रसन्न होईपर्यंत खेपा घालून वृक्षावर पाणी घालीत राहा, असे सांगून देवी स्वस्थानी गेली. देवीच्या सांगण्यानुसार मच्छिंद्र पांढऱ्या वेली घेऊन निघाला. एक एक कुंडात वेली टाकीत गेला. ज्या कुंडात वेल जिवंत राहिली त्या कुंडात स्नान केले. त्या क्षणी त्याला मूर्छा आली, परंतु त्याने सूर्यनामाचा सूक्ष्म शरीराने जप केला. सूर्यनारायण प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्राला सावध करून यशस्वी होण्याचा वर दिला. मग मच्छिंद्र काचकुंडात पाणी घेऊन मार्तंड पर्वतावर गेला. त्या दिव्य वृक्षावर सिंचन करताच सूर्यदेवता प्रसन्न झाली व स्मरण करताच मी येईल असा तिने आशीर्वाद दिला. अशा प्रकारे सतत 7 महिने मच्छिंद्र त्या 100 कुंडांची प्रदक्षिणा करीत राहिला. त्यामुळे वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न झाल्या. त्यांनी मच्छिंद्राला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या नावाचा मोठा काव्यरूपी ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. तो तीर्थयात्रेला निघाला. फिरता फिरता वंग देशात आला. एका गावात भिक्षा मागण्यासाठी अलक निरंजन म्हणून एका घरासमोर उभा राहिला. त्या घरातील गृहिणी सरस्वती भिक्षा वाढण्यासाठी बाहेर आली. तिचा दुःखी चेहरा पाहून मच्छिंद्रांनी दुःखाचे कारण विचारताच भरल्या डोळ्यांनी तिने आपण निपुत्रिक असल्याचे सांगितले. यावर माझ्याकडे उपाय आहे असे म्हणून त्याने भस्म अंगारा देत तिला म्हटले, माई, देवाची प्रार्थना करून हे भस्म अंगारा खा. वर पाणीचा दुःखी चेहरा पाहून मच्छिंद्राने दुःखाचे कारण विचारताच भरल्या डोळ्यांनी तिने आपण निपुत्रिक असल्याचे सांगितले. यावर माझ्याकडे उपाय आहे असे म्हणून त्याने भस्म अंगारा देत तिला म्हटले, बाई, देवाची प्रार्थना करून हे भस्म अंगारा खा. वर पाणी प्या. हरी नावाचा स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी जन्माला येईल. 12 वर्षांनी मी त्याला विद्यार्जनासाठी घेऊन जाईल. सरस्वतीला आनंद झाला. त्या भरात तिने शेजारणीला ही घटना सांगितली. ती ऐकून शेजारीण म्हणाली, अहो, अंगारा खाऊन का कुठे मुले होतात? हे भिक्षा मागणारे साधू ढोंगी लबाड असतात. ते तुझा काहीतरी घात करतील. त्यांच्या नादी लागू नका. हे ऐकून सरस्वती घाबरली.
तिने मच्छिंद्रांनी दिलेला अंगारा, गायीचे शेण, राख टाकण्यासाठी केलेल्या खड्ड्यात टाकून दिले आणि थोड्याच दिवसात तिला सर्व घटनांचा विसर पडला. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.